ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की अर्जुन विचार करतो, ती मैना आणि सदाशिव सायलीचे आई वडील नाहीच आहेत. काय करू मी, यावर सायलीशी बोलू का? मग त्याला आठवतं की मागे एकदा तिच्या आईवडिलांचा विषय निघाला होता, तेव्हा सायली किती म्हणजे तिची वाईट अवस्था झाली होती. ती म्हणाली होती की हे बघा, माझ्याशी त्या दोघांबद्दल तुम्ही काहीही बोलू नका. आधी एकदा त्या दोघांनीही मला नाकारलं आहे आणि त्या गोष्टीचा त्रास मला झाला आहे. पुन्हा जर मला त्यांनी नाकारलं तर मी ही गोष्ट नाही सहन करू शकणार. अर्जुन विचार करतो, नाही सायलीशी बोलायला नको इतक्यात या विषयावर. इतक्यात तिकडे सायली येते आणि काय हो, कसला एवढा विचार करताय असं अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो, मी नाही, एका केसवरती विचार करत होतो. बाय द वे, तू सांग ना, तुला इतका वेळ का लागला खालून वर यायला? त्यावर सायली सांगते, अहो मी काय सांगू, बाबांना सूप हवं होतं, मग सूप बनवलं, बाबांना खोलीत नेऊन दिलं, त्याच्यानंतर मग खाली आवरलं सगळं आणि मग वर आले, म्हणून मला उशीर झाला. अर्जुन म्हणतो, अच्छा एवढं सगळं काम केलंस का? अगं मग दमली असशील ना तू, ये मी ना मस्तपैकी तुला हेड मसाज करून देतो. त्यावर सायली म्हणते, नाही हो मी व्यवस्थित आहे. अर्जुन म्हणतो, मग काही मेडिसिन गोळी वगैरे देऊ का? सायली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, मी आजारी असल्यासारखं, तुम्ही ना उगाच काहीही बोलू नका. अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे आम्ही काळजी केली की ती उगाच असते आणि तू काळजी करतेस, ती साधी शिंका आली तरीही तू लगेच म्हणतेस अंथरुणावरती झोपा. त्यावर सायली म्हणते, तुम्ही या इकडे, तुम्ही ना माझ्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारत बसा, मग मला आपोआप बरं वाटून जाईल. अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली सांगते, हो तुम्ही माझ्याबरोबर गप्पा मारत बसलात ना की मला स्वतःहूनच बरं वाटायला लागतं, तुम्हीच माझं मेडिसिन आहात. त्याबरोबर अर्जुनच्या लक्षात येतं, सायलीचा केस हा आपल्याला DNA टेस्टसाठी सॅम्पल मिळू शकतो. तो येस म्हणतो. सायली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, येस गप्पा मारूया. आणि मग तो सायलीला म्हणतो, बायको मी काय म्हणतो, गप्पा मारता मारता मी तुझ्या केसाला छान मसाज करून देतो, मी घेऊन येतो गरम तेल. सायली म्हणते, अहो नको, तुम्हीच माझं औषध आहात, तुम्ही इथे बसलात की मला आपोआप बरं वाटून जाईल. अर्जुन म्हणतो, सायली अगं असं काय करतेस, थोडंसं तेल घेऊन येतो, थोडीशी मसाज करतो ना. त्यावर सायली म्हणते, अहो तुम्ही आता असं करू नका बरं, मी म्हटलं ना तुम्ही माझ्याजवळ बसलात तरी मला बरं वाटतं म्हणून, मग नको आहे मला मसाज, आता तुम्ही माझं डोकं दुखवू नका, शांत माझ्याकडे बघत बसा. अर्जुन म्हणतो, अगं सायली थोडं तेल घेऊन येतो, थोडी मसाज करतो, नाही म्हणजे थोडा वेळ मसाज केली की तुलाही कसं बरं वाटेल म्हणून म्हणत होतो, तुझीच काळजी वाटते ना म्हणून म्हणतोय, थोडी मसाज करतो ना. त्यावर सायली म्हणते, म्हटलं ना तुम्हाला एकदा नको आहे म्हणून मला मसाज, तुम्ही बसा बरं इथे माझ्याजवळ, तुम्ही माझ्याजवळ बसा आणि माझ्याशी बोला, मला बघा, बास इतकंच माझ्यासाठी खूप आहे, मला मसाजची वगैरे काही गरज नाही आहे. आणि सारखं मसाज 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 करून ना तुम्ही आता खरोखर माझं डोकं दुखवताय. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं. मग आता सायली ही अलगज अर्जुनच्या हातावरती स्वतःचं डोकं टेकते. तर आता ती अर्जुनला सांगत असते, आता कसं, आता मला छान वाटतं आहे, बरं वाटतं आहे. तर आता दुसरीकडे मैना आणि सदाशिव हे दोघंजणं पैसे मोजत असतात. आता मैनाने पैसे मोजायला घेतलेले असतात, तर मैना मोजत असते, हे 8, हे 500 8.5, हे 509, हे 500 9.5, हे 500 मिळवले आणि 10 झाले बघा की. त्यावर सदाशिव म्हणतो, बाप रे मैने, अगं म्या तर एवढं पैसे एकदम कधी बी नव्हतं पाहिलं. मैना म्हणते, हो ना मी सुद्धा कधीच नव्हते पाहिले, पण आता मिळाले आहेत आपल्याला एवढे पैसे एकदम. त्यावर सदाशिव म्हणतो, होय ग मैने होय. त्यावर पुढं मैना म्हणत असते, मला काय वाटतं माहिती आहे का, सायलीनं मला पिनानं कुलूप उघडताना पाहिलं होतं, पण तरी बी ती काय बोलली नाही, पोरगी चांगली आहे तशी, गरीब आहे. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, काय गरीब? अगं लक्षात ठेव, ती साधी आहे, गरीब आहे, पर आपल्यासाठी आपली सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे काय. त्याबरोबर लगेचच मैनावती म्हणते, वय अगदी बरोबर बोलला बघा तुम्ही, सोन्याची अंड देणारी कोंबडी आपल्याला सायलीला जपावंच लागल. त्यावर सदाशिव म्हणतो, होय मग आणि आपल्याला तिच्याकडनं पैसे बी काढायला लागतील. कसे? हे असे, यो हात पुढं केला की या हातात पैसे, त्यो हात पुढं केला की त्या हातात पैसे, दोन्ही हातात पैसेच पैसे. त्याबरोबर मैनी म्हणते, नाही ते समज मान्य आहे मला आणि ठीक बी आहे, पर एक गोष्ट कायमस्वरूपी ध्यानात ठेवायची आणि ती म्हणजे कुणाच्या बी नजरेत यायचं नाही. त्याबरोबर इथे आता
केस काढायचा असतो अर्जुनला सायलीचा, पण कसा ते कळत नसतं. सायलीने अलगद त्याच्या हातावर डोकं टेकल्यावर ती त्याला सांगत असते, खरं सांगू का तुम्हाला, मला ना खूप भारी वाटते. म्हणजे तुम्हाला सांगते, आमच्या आश्रमात आहे ना मुलं मेणबत्तीच्या प्रकाशावर अभ्यास करायची परीक्षेच्या वेळात. लाईट नसायची आमच्याकडे नेहमी. मग मुलं अभ्यास करायची, पण कधी तर परीक्षा द्यायलासुद्धा मिळायचं नाही, कारण परीक्षेची फी भरलेली नसायची ना मुलांची. खरंच तरीही माझं बालपण सगळ्यांबरोबर छान आनंदात गेलं. तसं माझे आईबाबा किती वाईट अवस्थेत राहिलेत, माझ्याशिवाय राहिलेत. मला आईबाबांबद्दल खूप वाईट वाटतं. तुम्हाला माहिती आहे, आज जेव्हा 10,000 रुपये घेतले आईने, तेव्हा आईला किती आनंद झाला होता. तिच्यासाठी 10,000 ही रक्कमसुद्धा खूप मोठी आहे हो. एवढी रक्कम तिने कधी एकदम नाही घेतलेली. त्याबरोबर अर्जुन आता सायलीशी बोलता तिच्या डोक्यात हात घालतो आणि तिचा एक केस उपटतोसुद्धा. सायली म्हणते, अहो काय करताय तुम्ही, केस काढलात ना माझा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, सॉरी अगं ॲक्च्युली मी तुझं डोकं दाबत होतो आणि डोकं दाबताना मी चुकून केस काढला. ते सगळं सोड, आपण बोलत होतो ना, तू त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट कर ना, आपण मस्त छान गप्पा मारूया चल. त्याबरोबर मग सायली ही आता पुढे सांगायला लागते, खरोखर मला ना खूप भारी वाटलं जेव्हा आईने ते पैसे घेतले. आईच्या चेहऱ्यावर आनंद आला. अर्जुन म्हणतो, हो बघितला ना, मी सुद्धा आनंद व्यवस्थित बघितला. सायली म्हणते, हो ना, तुम्हालासुद्धा भारी वाटलं ना आईचा चेहरा बघून. इतक्यात सायलीला दार ठोठावण्याचा किंवा काहीतरी पडण्याचा आवाज येतो. सायली म्हणते, आपल्या खोलीला पुन्हा वाटतं कुणीतरी कान लावला. अर्जुन जाऊन अलगद दरवाजा उघडतो, पटकन खोलीबाहेर डोकावतो, खालीही वाकून बघतो, पण तिथे आसपास कोणीच नसतं. अर्जुन सायलीला येऊन सांगतो, नाही गं बायको, तिथे तर कोणीच नाही आहे, कोणीही आपल्या दाराबाहेर नव्हतं. त्यावर मग सायली म्हणते, जाऊ द्या, कदाचित मलाच भास झाला असेल, आपण आता झोपून घेऊया, खूप उशीर झाला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, हो चालेल ना, चल झोपायला जाऊया. त्यावर सायली म्हणते, चला मग. अर्जुन म्हणतो, हो चल. मग सायली जाते, अंग टाकते आणि अंगावरती अंथरूण घेते. तर अर्जुन हा पटकन आता त्याच्या बॅगजवळ येतो. बॅगेतनं एक पिशवी काढतो. त्या पिशवीमध्ये आता तो सायलीचा एक केस ठेवून देतो. सायली अर्जुनला म्हणत असते, काय हो, काय झालं, आता तिकडे काय करताय परत. त्यावर अर्जुन सांगतो, काही नाही, जरा एक फाईल ठेवायची आहे, तेवढी ठेवतो. तर दुसरीकडे आता प्रिया ही विचार करत असते की सदाशिव आणि मैना हे दोघं माझे आईबाबा आहेत, हे कोणालाही कळता कामा नये, पण दोघंही अगदी हुबेहूब माझ्यासारखे वागतात. लवकरात लवकर ते दोघं सायलीचेच आईबाबा आहेत हे वाटायला हवं. सायली आणि अर्जुनला संशय यायच्या आत इतक्यात प्रिया येऊन मैनावती आणि सदाशिवचा दरवाजा ठोठावते. पैसे लपवून ते दोघंजणं दरवाजा उघडतात आणि प्रियाला दारात बघून त्या दोघांनाही प्रश्न पडतो, ही इथे काय करते. आता सदाशिव प्रियाला विचारतो, काय गं, तू इथे काय करते. त्यावर प्रिया सांगत असते, अहो असं काय करताय काका, मी तुम्हा दोघांनाही पाणी देण्यासाठी इथे आले होते. त्यावर मैना म्हणते, होय काय, बरं ठेव इथं तो डबा, चल जा आता निघ तू. त्यावर प्रिया म्हणते, आणि हो, मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की उगाचच्या उगाच जर तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल कोणत्याही प्रकारचा राग आला असेल तर प्लीज तो राग तुम्ही सायलीवर काढू नका. सायली खरोखर खूप सरळ, साधी, गरीब आणि शांत स्वभावाची मुलगी आहे. तुम्ही ना तिच्यासारखं वागायला लागा, तिच्यासारखं बोलायला लागा. एकदा का तुम्ही तिच्यासारखं वागायला लागलात ना, मग तुम्हालासुद्धा पटेल ती किती चांगली आहे, ते लाघवी आहे ते. जर तुम्ही कायम तिच्याबरोबर राहिलात ना, तर मग तुमची प्रत्येक चूकसुद्धा ती पोटात घालू शकते, माफ करू शकते, कळलं ना. त्याबरोबर सदाशिव आणि मैनावती एकमेकाकडे बघून हसतात. तर प्रिया म्हणते, बरं चला आता मी निघते, म्हणजे मलासुद्धा झोपायचं आहे ना. त्यावर ते दोघंही म्हणतात की हो जा, आणि तसंही मी जास्त वेळ जागरण केलं की मला पित्त होतं, असंसुद्धा मैना म्हणते. त्याबरोबर प्रिया हे आता तिकडनं निघून जाते. सदाशिव म्हणत असतो, ह्या कार्टीवर आपल्याला अजिबातच विश्वास ठेवायला नको, ही प्रिया आपल्याला फसवू पण शकते मैने. त्यावर मैना म्हणत असते, आओ आत्ता हिनं जे काय सांगितलं ते आपल्याला माहिती नव्हतं वय. अहो हिला ना, मला वाटतं हिच्या आईबानं फक्त लोकांच्या सरळ कामामध्ये काड्या कशा करायच्या एवढंच शिकवले, त्या व्यतिरिक्त हिच्या आईबानं हिला काही शिकवलंच नाही आहे. जाऊ दे, मरू दे, आपल्याला काय करायचं आहे. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी इथे आता लगेचच सगळेजण सायलीच्या हातचे गरमागरम पोहे खायला बसलेले असतात. विमल सगळ्यांना सांगते, आजचे पोहे सायलीताईंनी बनवलेत बरं का.
त्यावर पूर्णाजी म्हणते वा वा वा, म्हणजे आज पोह्यांना खरी उत्तम चव आलेली असणार, काय गं सायली? त्यावर सायली लगेचच आता प्रतापला म्हणत असते, बाबा तुम्हाला शेंगदाणे घातलेले पोहे आवडत नाहीत ना, म्हणून मी तुमच्यासाठी आधीच वेगळे पोहे काढून ठेवले होते, हे घ्या ते. त्याबरोबर आता कल्पना लगेच म्हणते, सायली तुला बरं बाई सगळ्यांचं सगळं एवढं बारीक बारीक लक्षात राहतं. इतक्यात अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो. आता अर्जुन विचार करतो की सायलीचं सॅम्पल तर मला मिळालं, पण आता मला सायलीचे आई बाबा म्हणून मैना किंवा सदाशिवचं सॅम्पल हवं आहे. पण मग मी त्यांचं सॅम्पल मिळवू तरी कसं, काय करू? इतक्यात अस्मिता ही अर्जुनला म्हणते, अर्जुन बसतोयस ना? मग अर्जुन लगेचच खायला बसतो. तर तोपर्यंत सदाशिव मैनावतीला घेऊन आतमध्ये येतो. मैनावती ऐग ऐग असं नाटक करत असते. त्यावर पूर्णाजी म्हणते, काय गं काय झालं यांना कल्पना? त्यावर लगेचच कल्पना सांगायला लागते, आई आहो त्यांना वाताचा त्रास आहे ना, त्यामुळे त्यांना कधी कधी मध्येच असं जास्त दुखायला लागतं, पण नंतर हळूहळू बरं वाटतं, काळजी करू नका. त्याबरोबर अर्जुन लगेचच संधी साधतो आणि तिकडे येत म्हणतो, आई अहो काय होतंय तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना? मैना म्हणते, हो हो तशी बरी आहे मी. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही जर जास्त त्रास होत असेल तुम्हाला तर आपण डॉक्टर बोलवूया. त्यावर ती म्हणते, नाही नाही अहो मला असा थोडाफार त्रास होतोय आणि नंतरच्याला आपोआप बरं वाटतंय बघा, मी इथं बसतो मग मला बरं वाटेल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नक्की ना बसून बरं वाटेल, मग या बसा तुम्ही, मी तुम्हाला बसवतो. आणि मग अर्जुन तिला बसवतो आणि बसवताना चान्स घेतो आणि अलगच तिच्या डोक्यातनं एक केस उपटतो. तर आता इथे महिपत जो आहे तो साक्षीचा विचार करत असतो. त्याला साक्षीची खूप आठवण येत असते. मग तो साक्षीची चौकशी विचारण्यासाठी, ख्याली खुशाली विचारण्यासाठी तिला फोन करतो. तर समोरून साक्षी म्हणत असते, हाय हॅलो आम्ही समीक्षा. त्याबरोबर पुढे ती सांगते समीक्षा. त्यावर आता लगेचच पुढे इकडे महिपत सांगतो, हिअर महिपत शिकले. त्यावर साक्षी म्हणते, बोला अण्णा. त्यावर महिपत म्हणत असतो, अगं साक्षी काय उपयोग तू पोरी सुटून, तू इतकी लांब आहेस माझ्यापासून, घरापासून, माझ्या नजरेच्या समोर बी नाही आहेस आणि एकटी राहतेस तिकडं. साक्षी म्हणते, अण्णा मी कधीच एकटी नाही होय आणि आता माझ्यासोबत आणखीन एक व्यक्ती जोडली जाणार आहे. तर इकडे सायलीला आता साक्षीच्या 3ऱ्या दिवसाच्या विधीचं आमंत्रण आलेलं असतं. सायली विचार करते, आता कमीत कमी यामुळे तरी महिपतने सुधारायला हवं. इतक्यात आता लगेचच कल्पना, पूर्णाजी सगळेच सायलीला विचारतात, काय गं सायली काय झालं? त्यावर सायली म्हणते, नाही नाही आई काही नाही, आले. आणि मग आता ती लगेचच पुढे सरसावते आणि म्हणत असते, आता खरंच आज खूप छान वाटतंय है ना? त्याबरोबर लगेच आता कल्पना म्हणते, मला काय वाटतं आपण आता सगळ्यांनी पटापट फराळ करून घेऊ आणि मग भाऊबीज करू काय? त्याबरोबर सगळ्यांना ही आयडिया पटते. तर लगेचच आता अस्मिता म्हणते, अर्जुन आज काय आहे लक्षात आहे ना? त्यावर अर्जुन अस्मिताला सांगत असतो, हो अस्मिताई हो, आज काय आहे ते माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे आणि तुला गिफ्ट द्यायचं आहे हेही माझ्या लक्षात आहे आणि यू डोंट वरी, मी आज तुला गिफ्ट देणार आहे, कळलं तुला? आणि मग आता लगेच तो पूर्णाजीला म्हणत असतो, पूर्णाजी अगं काय सांगू तुला, ह्या अस्मिता ताईने ना मला चक्क 15 दिवसापासून नुसता त्रास दिलेला आहे. अर्जुन हे बघ किती छान आहे, ते बघ हे आवडलं आहे ते आवडलं आहे म्हणून. त्याबरोबर अस्मिता अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन किती खोटं बोलतोयस, मी तुझ्याकडे गिफ्ट कुठे काय मागितलं आहे? मी तुला म्हटलं का मला हे दे ते दे? अर्जुन म्हणतो, अगं नाही गं नाही, तू मला थेट हे हवं आहे किंवा ते हवं आहे असं सांगतच तर नाही आहेस ना. अर्जुन हा नेकलेस बघ ना किती छान आहे, अर्जुन हा ड्रेस बघ ना किती मस्त आहे, अर्जुन ही साडी बघ ना किती सुंदर आहे, अर्जुन हे बघ अर्जुन ते बघ, असं करतेस तू काय? त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी ही अस्मिताला म्हणते, अस्मिता भावाला हा असा त्रास देणं म्हणजे छळणंच असतं काय? त्यावर लगेच अस्मिता म्हणते, मग अर्जुन मामा आम्हाला गिफ्ट नाही देणार तर देणार तरी कोण? त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, देणार अर्जुन मामा नक्की गिफ्ट देणार काय, कळलं का? त्याबरोबर लगेचच आता इथे सायलीला मनात विचार येतो, खरोखर माझ्याबरोबर हे सगळं कधी घडलंच नाही, मी मात्र कायम अशी एकटीच राहिले, मला भाऊबीजचं सुख मिळालं नाही. गेल्या वर्षी भाऊबीज केली होती अश्विन भाऊजींना, पण ह्यावर्षी तेही नाही. त्याबरोबर आता लगेचच पूर्णाजी सायलीला म्हणते, काय गं सायली काय झालं, कसला विचार करतेस, ये इथे बस माझ्याजवळ. सायली लगेच बसते. तर अर्जुन म्हणत असतो, बायको गेल्या वर्षीचा सण आठवतोय ना तुला?
त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते, सायली जर तुला गेल्या वर्षीची भाऊबीज आठवत असेल तर यावर्षी मग आपण त्या विषयावर बोलायलाच नको. नाही काय आहे ना, मला यावर्षी वाटत नाही गं तुझा तो भाऊ तुझ्याकडनं ओवाळून घेईल म्हणून. काय? त्याबरोबर लगेचच अश्विन हा चिडतो. तो अस्मिताताईला म्हणतो, अस्मिताई मला टोमणा मारून तू बोललीस, तुला बोलायलाच पाहिजे का लगेच? त्यावर अस्मिता म्हणते, एक मिनटं अश्विन, मी तुला टोमणा मारून वगैरे काही बोललेली नाही आहे. मला जे बोलायचं होतं ते मी स्पष्टपणे बोललेली आहे, कळलं का तुला? त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असते, पुरे झालं तुम्हा दोघांचं. अस्मिता, अश्विन, हे बघा आज भावा बहिणीचा सण आहे. आजच्या दिवशी तुम्ही दोघांनी भांडलेलं मला नाही चालणार. दोघांनीही गप्प बसा. आणि सायली तू का नाराज होतेस? तुझ्याकडे अस्मितासारखी बहीण आहे की? इतक्यात त्या ठिकाणी 3 मुली आलेल्या असतात आणि त्या जोरात हाक मारतात, बबले. त्याबरोबर आता इकडे सुभेदारांना प्रश्न पडतो की ह्या 3 मुली नेमक्या आहेत तरी कोण? त्याबरोबर आता मैना सांगते, ही माझी थोरली लेक, ही माझी मधली लेक आणि ही माझी धाकली लेक, ह्या सगळ्या सायलीच्या बहिणी आहेत. त्याबरोबर आता त्या सगळ्या थेट आतमध्ये येतात आणि प्रियाकडे धावत जाऊन प्रियाला कवटाळतात. त्याबरोबर आता सगळ्याच घरातल्यांना आश्चर्य वाटतं. सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. त्यानंतर आता इथे अर्जुन जो आहे त्याने आता मैनावतीचा DNA सुद्धा मिळवलेला आहे आणि सायलीचा सुद्धा. मग तो आता ते जे केस असतात ते घेऊन चैतन्याकडे येतो आणि चैतन्याला सांगतो, चैतन्य हे बघ आता आपल्याला सॅम्पल मिळालेले आहेत, तर आपण आता लवकरात लवकर मैनाची आणि सायलीची DNA टेस्ट करून घेतली पाहिजे. नाही एकदा का आपल्या हातात DNA टेस्टचे रिपोर्ट आले ना की मग आपण काही ना काहीतरी नक्कीच करू शकतो. मग मला हे क्लिअर होईल की ती मैना सायलीची आई नाही येते आणि तो सदाशिवसुद्धा तिचा बाप नाही आहे. लवकर आपल्याला DNA रिपोर्ट मिळायला हवे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.